गणपतीबद्दल बोललो. गणपतीकडे सभापती पद होतं. कोणतं? नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. आजचं कीर्तन बापू मी फार कमी करणार आहे, पण मुद्देसूद गणपतीकडे सभापती पद, कार्तिक स्वामीकडे सरसेनापती पद, तिन्ही दलाचे प्रमुख कार्तिक स्वामी, दोघही भाऊ पदावर. आईकडे महिला व बाल कल्याण. जागेत ना तुम्ही? देवांच्याकडे सुद्धा कॅबिनेट खाते होते. म्हणजे चिंतनही होईल, नागरिक शास्त्रही कळेल, सभागृहही कळेल आणि तुमच्या कानावरती विषय जाईल. जगदंबेकडं, दुर्गेकडं, पार्वतीकडं, महाकालीकडं, सरस्वतीकडं, लक्ष्मीकडं काय पद आहे? महिला व बाल कल्याण. कॅबिनेट. घरातच 3 झाले, सभापती, सरसेनापती, महिला व बाल कल्याण. गणपतीचे मामा भगवान विष्णू हे पूर्ण ऑल वर्ल्ड विश्वाचे पालकमंत्री. नाही कळलं? कॅबिनेट मंत्रीपद कदाचित मिळेल, राज्यमंत्रीपद कदाचित मिळेल, पण पुढचं एक वाक्य बोला. नियुक्त्या झाल्यानंतर रेंगाळलेले पद असतात पालकमंत्री पदाचे. तुम्ही मीडिया फिड्या पाहत नाहीत का तुम्ही कोणी? हा. आणि मग ठराव घेऊन तिघांना एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागतो की तुम्ही ते सांभाळा, मी हे सांभाळतो, आणि समारोपाने काम करत आपण महाराष्ट्राची प्रगती करूया. त्या काळात ठरलं आणि विष्णू देवतेकडे, नारायणाकडे पालकत्व देण्यात आलं. ऐकताय ना? पण सगळं जगाचं भलं चाललं असताना वारकरी परंपरेत, राजकारणात, पक्षात, संघटनेत कुणाला उन्मादकपण आलं, माज आला, व्यभिचार झाला, करप्टेड झाला, काळिंबा लागला, तर अशा वेळेला शेवटचं पद भगवान शंकराकडे आहे की आता लय केलेला बरा. म्हणजे काय? प्रतिबंध घातलेला बरा. म्हणजे काय? समाप्त केलेलं बरं. रिजेक्ट करणारी देवता आहे भगवान शिव. मला वाटतं तुम्हाला हे कळतंय, लक्षात येत आहे. फक्त बसलेल्या जागेवरनं तुम्ही माना हलवा म्हणजे मंडपात तुम्ही जिवंत आहात असं मधून अधून मला वाटायला लागेल. ऐकताय ना? चांगले काम करणारच नाव घेणं काही पाप नाही. त्या आमच्या बरं का मुक्तीचे डॉक्टर, त्या आमच्या दहिवेलच्या नानांनी, सतीश नानांनी कोरोना काळात करोडो लोकांना मदत केली. मदत करा रे, गंध माळा भजन कराच करा, पण दीन दुबळे, अनाथ, अपंग यांना सहकार्य करा. खानदेश वारकरी मंडळाच्या रजिस्टर्ड बॉडीच्या इंडियन ऍक्ट पिनल कोडच्या नियमाप्रमाणे धर्मादाय आयुक्ताकडे जर 5 लाख रुपये निधी नॅशनल बँकेला जॉईंट अकाउंट असेल आणि आपल्या गावातली पोरगी वा धुळे जिल्ह्यातली खानदेशातली पोरगी MBA BBA ला पुण्याला मार्क तिला पडले, नंबर लागत असेल आणि तिला 1.5 लाख 2 लाख कमी पडत असतील तर या मंडळाने देणं सगळ्यात मोठं परमार्थाचं काम आहे. लक्षात करा. पुरस्कार द्याच, भजन कराच, दिंडी काढाच, वनराई करा, वृक्षारोपण करा, गर्भातल्या बालिकेची भ्रूणहत्या बंद करा, गायींच्या वासरांच्या गायींच्या कत्तली बंद करा, व्यभिचार बंद करा. आणि राजकारणापुरतं राजकारण ठीक आहे, पण निवडणुका होऊन गेल्यावर भारत, महाराष्ट्र आणि जिल्हा आणि खानदेश याच्या विकासासाठी आलिंगन देत, हातात हात देऊन प्रगतिशील जीवन जगलं पाहिजे असा संप्रदायाचा संदेश लक्षात धरा तुम्ही. या 5 देवता, 5 देवतेत 2 अवतार जास्ती महत्वाचे ठरले. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार म्हणा. दुर्जनाचा येणे करुणी संहार, 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 दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार राम
लीडरशिप त्यांच्याकडे देण्यात आली, कॅबिनेट. राकारो उच्चार मात्रेनं पुनर्निर्याती पातकम अयोध्याधीश मर्यादा पुरुषोत्तम दाशरथी नंदन कौसल्यात्मज. ऐकताय ना? भरताग्रज राघवेंद्र सरकार प्रभू रामचंद्राकडं एक बोट दाखवले, दुसरं तो राघवेंद्र आणि हा यादवेंद्र. यदुवंश विलासो. भगवान श्री कृष्णचंद्र परमात्म्याला तो यशोदानंदन, देवकी नंदन, जगद्गुरु गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुन या मोहग्रस्त झालेल्या राजघराण्यातल्या एका युवकाला प्रेरणा देणारी देवता आणि तुम्हाला मला गीतेच्या माध्यमातून फिलॉसॉफी देणारी देवता, तत्वज्ञान देणारी देवता. या दोन देवता म्हणल्या, राम आणि कृष्ण. कोण देवता म्हणल्या? राम आणि कृष्ण. बर, मग विठ्ठल आणि मारुती या देवता या सगळ्या परंपरेत कुठे बसवायच्या? अन्वयात कशा आणायच्या? जुळवायच्या कशा? तर मी यापूर्वी बोललोय, आत्ताही बोलतो. विठ्ठल ही पॅसिफिक स्वतंत्र उपनिषदात पुराणात वर्णन केलेली देवता आहे काय? त्याचं उत्तर आहे गुरुवर्य वेदांत वाचस्पती पितामह भीष्म ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते श्री गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबांनी विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा ग्रंथ प्रकाशित केला पंढरपुरात. आणि त्या ग्रंथात एक श्लोक आलाय, कदाचित माझ्याकडनं चुकला तर मला तुम्ही सुधारून घ्याल अशी अपेक्षा आहे. भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. स्कंद पुराणातला श्लोक आहे. पार्वतीने महिमा विचारला शंकराला की तुम्ही ज्याचं भजन करता ती देवता कुठे? म्हणून शंकर म्हणाले, तू माझ्या बरोबर काकड आरतीच्या प्रसंगाला चल. त्रिशूळ डमरू घेवणी आला गिरजेचा कांत. आणि प्रश्न सॉल्व झाला. आणि विठ्ठलाला पाहिलं आणि डोळ्यातून घळ 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 धारा लागल्या. पार्वतीने पुन्हा विचारलं, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचारा गजचर्म गुंडाळून चिताभस्म लावणारे तुम्ही, मुंडमाळा घालणारे तुम्ही, आणि आता रडताय का? अगं ह्या स्वरूपाला पाहिल्यावर मला काय करावं हे कळतच नाही. डोळ्यात हृदयात सर्वत्र मूर्ती ठसवल्या जाती असं माझं इष्ट दैवत पांडुरंग परमात्मा. हे वाक्य पांडुरंगाने शंकराच्या मुखातनं ऐकलं. आता पांडुरंगालाच थांबवलं नाही, शंकराला उचललं आणि पांडुरंगाने पार्वतीच्या देखत पांडुरंगाने आपल्या डोक्यावर शंकराला घेतलं. शंकराचार्याने हे चित्र श्लोकात रेखाटलं. ते म्हणाले, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. मग आपण एखाद्या विद्यापीठात PhD व्हावी तसं स्टेप बाय स्टेप क्रमवार वाहेवा करतो आहोत. क्रमाने, उगी भावनेपोटी चिंतन, नको तिथे विज्ञानाचा कस, नको तिथे तर्क, नको तिथे साहित्य नाही. जे संप्रदायाला अपेक्षित आहे, गालबोट न लागणार याच प्रतिबंधात कीर्तन प्रवचन व्हावेत. कुणाकडनं कुणाची भावना न दुखावी ही ज्ञानोबा नाथ राय तुकोबारांच्या चरणी माझी प्रार्थना. विठाल तर पांडुरंग देवतासी आहे. तुम्ही ऐकत राहा सगळ्याजणी आणि सगळेजण ऐका व्याख्या आणि मग टाळ्या द्या. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. निवांत उद्या परवा वाजवा, काही गडबड नाही. आता तुम्ही जेव्हा एकांतात जाल तेव्हा वाजवल्या तरी चालतील की अगं बाई असं वाक्य कीर्तनात निघालं होतं. बऱ्याच मंडपातल्या लोकांना आपण ऐकतो काय हे शेवटपर्यंत कळत नाही. अशा लोकांनी प्रसादाला यावं आणि काला पूर्ण करावा. मंडपात 4च असावेत पण जाणकार, साक्षेपी विचारवंत, चिंतनीय भूमिका आणि संप्रदायाच्या भावनेला तडा न जाणारे. ऐकताय ना? मी देवता मांडली विठ्ठल. आता अजून एक व्याख्या सांगतो. विदा ज्ञानेन ठाणला ती गृह्णाती इति विठ्ठलाः. मराठीत अर्थ, विचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा. आता विठ्ठल म्हणजे पुन्हा काय अजून सोपं करतो. विठोबा 3 अक्षर. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे महादेव आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू.
हे तिन्ही एकवटले विठ्ठल. चौथी व्याख्या, विठ्ठल कोण आहे? विधाता ब्रह्मा, ठ नीलकंठ महादेव, ल लक्ष्मीकांत विष्णू. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे विठ्ठल दत्त स्वरूप आहेत. कोण आहेत ते? दत्त स्वरूप. याला पुरावा काय? पांडुरंग जटाधर शूल हस्त कृपानिधे. मी पुराव्या विना बोलणार नाही, कारण ह्या क्लिपा व्हायरल होतील. तेव्हा वक्ता हा अभ्यासाला पोक्ता असावा लागतो. उत्सव ठेवणारे रिकामे होतात, पण वक्ता मात्र त्यात बांधल्या जातो. त्यामुळे प्रत्येक शब्दांची उकल आणि चिंतनीय भूमिका सप्रामाण्याला आपल्याला देणं काळाची गरज असती. अशी ही देवता. हो, वारकरी संप्रदायात 2 गुरु परंपरा आहेत. मी दोन्ही प्रमाण देतो, टाळकरी मला मदत करतील. स्वर द्या. आदि नारायण, आदि नारायण, आदि नारायण, आदि नारायण, सारा ते सार आदि नारायण, सारा ते सार आदि नारायण. हा नाथरायांचा अभंग आहे. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. दुसरी परंपरा, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले. मचेंद्रा लाधले मचेंद्रा लाधले तेची प्रेम मुद्रा, गोरक्षाली धरले तेची प्रेम मुद्रा, गोरक्षाली धरले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा 3 प्रमाण तुमच्या समोर दिले. या संप्रदायाच्या परंपरा आहेत. आता तुम्हा सगळ्या जणींना तुम्हाला विचारतो, वारकरी संप्रदायाचं इष्ट आवडतं महाराष्ट्रातलं दैवत कोणतं? बोला. थोडं मोठ्याने बोला ना, काही त्रास होणार नाही तुम्हाला. पांडुरंग म्हणायला काय अडचण आहे तुम्हाला? म्हणा की मग पांडुरंग म्हणा. पांडुरंग. एका कीर्तनात असं म्हणालो, एक स्त्री अचानक मला रागावली, म्हणाले गप्प बस, एवढ्या लोकात माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ का? म्हणाले. अगं तुझाच काय, आमच्या सगळ्या जगाचा नवरा आहे तो. विठाल विठाल. इष्टदैवत पांडुरंग आहे ना. ज्या त्या संप्रदायाचं एक उपास्य दैवत असतं. रामानुज संप्रदायाचं दैवत आहे लक्ष्मीनारायण. तुम्ही कंटाळे का मंडपातले सगळेजण? यांचं जाऊ द्या, आपण कॅबिनेट आहे सगळेजण. निदान आपल्या पक्षातल्या आपल्या आमदारांनी तरी आपल्यातल्या आपल्या सहकार्य करावं. म्हणजे बाहेरून आयात करायची वेळ येत नाही आपल्याला. आपल्यातल्या आपल्यात. श्रोते हो, भूमिका माझी नीट ऐका. पांडुरंग उपास्य दैवत आपलं सगळ्यांचं. रामानुजांचं लक्ष्मीनारायण. रामानंदी संप्रदायातले जे आचार्य 2-3 नावं सांगतो. जगद्गुरु प्रज्ञाचक्षु रामभद्राचार्य तुलसीपीठ चित्रकूट. दुसरे जगद्गुरु रामानंदाचार्य वाराणसी काशी रामनरेशाचार्य. आणि तिसरे महाराष्ट्रातले दक्षिणेतले जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी. आपल्या लोकांना कुणी मानू न मानू, मराठा कुळातला महाराष्ट्रातला एक मनुष्य त्या पदावर जात असेल आणि त्याच्यामुळे 4 लोक वैष्णव होत असतील आणि धर्माच्या पथावर येत असतील तर मानायला काय प्रॉब्लेम आहे? कल्पना करा तुम्ही. म्हणून आपण आता प्रजापिता वेगळान, स्वाध्याय वेगळान, महानुभव वेगळेन, वारकरी वेगळेन, स्वामीनारायण वेगळे हे प्रकरण करूच नका. हिंदू म्हणून, भारतीय म्हणून, महाराष्ट्रातले म्हणून एकरूप व्हावी तुमच्या चरणी माझी प्रार्थना. हे गटतट टाकून द्या, शिथिल करा.
बाजूला टाका. मी म्हणू का मी विप्रकुळातलाय, पाणी नको, नाही. देश काल परते तुम्हाला सॉफ्ट व्हावं लागणार आहे, लवचिक व्हावं लागणार आहे, आलिंगन द्यावं लागणार आहे. संघ प्रेरणा हीच आहे की एका पंगतीत सगळे बसा, असहस्रा पंक्तीम पुनंती. वादाचा विषय कुठे? आणि हे व्रत आपल्या संप्रदायाचं. यारे यारे याती भलत्या, सगळ्यांना रिस्पेक्ट आहे आपल्याकडं. एखादा स्वतंत्र वर्ण, जाती, धर्म, पंथ नाही. त्या काळात 13व्या 12व्या शतकात मिळविली मांदी वैष्णवांची. रामानुजाचार्यांचं राम आणि सीता दैवत आहे. वल्लभांच्या परंपरेत राधा आणि कृष्ण दैवत आहे. इस्कॉन मध्ये राधा आणि कृष्ण दैवत आहे. ऐकता का? प्रत्येकाचं दैवत आहे. आपलं दैवत आहे पांडुरंग परमात्मा. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत, विठ्ठल पुण्याई पुरुषार्थ, विठ्ठल पुण्याई पुरुषार्थ, पुण्याई पुरुषार्थ. आवडे मात, आवडे मात, आवडे मात विठ्ठलाचे, आवडे मात विठ्ठलाचे. विठ्ठल पुढेचे दैवत, पुढेचे दैवत, विठ्ठल पुढेचे दैवत, पुढेचे दैवत, विठ्ठल पुढेचे दैवत, विठ्ठल पुढेचे दैवत, विठ्ठल पुढेचे दैवत, विठ्ठल पुढेचे दैवत. हो, जगद्गुरु तुकोबारायांची गुरु परंपरा राघव केशव बाबाजी आपुले सांगितले चैतन्य परंपरा. पण विठ्ठल कुळीचं दैवत आहे. त्या दैवतेच्या वारीला जा, ऊर्ध्वपुंड लावा, कथा कीर्तन करा आणि उपासना मार्ग स्वीकारा. हे मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या संताला कोणत्या देवाने केलं बघा. मी कसा क्रमाने चाललोय बघा. कोणत्या देवाने केलं तर तुकोबारांनी कृतज्ञता व्यक्त केली. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. माझ्या प्रिय हरिभक्त महाराज मंडळींनो, शब्द काय आहे, कुठे प्रश्नवाचक काय, कुठे उपहासवाचक काय, कुठे काय शब्द आश्चर्यवाचक, पण इथे प्रश्नवाचक आहे. काय भक्तीच्या त्या किंवा या वाटा मज दावया सुभटा. भट म्हणजे ब्राह्मण नाही, भट म्हणजे विमुक्त जाती जमातीतला नाही. ऐकताय काय? भट्ट म्हणजे पंडित नाही, तर सुभट म्हणजे वैष्णव. महाराष्ट्र सारस्वतातल्या विद्वानांनी काढलेला अर्थ असा आहे, सुभट्टा म्हणजे वैष्णव, उत्तम वैष्णव, देखना मार्गदर्शक वैष्णव, परमार्थ पथगामी वैष्णव, करांगळी धरून रस्ता दाखवणारा वैष्णव, पथदर्शक, अंगुल निर्देश करणारी देवता आहे मारुती. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा. बरं, वैष्णवात यादी सगळ्यांच्या पाठातली अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. बर, मारुती अजून कोण आहेत? अतुलित बलधामं हेमशैलाभ देहं, दनुजवन कृशानं ज्ञानिना अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि. या एवढ्या एका श्लोकात वायुसंहिता आणि महारुद्र चित्रीकरण आणि चरित्रचिंतन 3 दिवस कंटिन्यू 2 तास करता येण्यासारखा विषय आहे. अतुलित बलधामम, बलाच्या बाबतीत श्रेष्ठ आहेत. वैष्णव बलवान आहेत का बलवान नाहीत?
बलवान आहे. तुकोबाराने विचारलं देवाला तुम्ही कसं आळवलं? ते म्हणाले कसं? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बलवान देवतेची उपासना केल्यामुळं त्याच्या भक्ती सुखाच्या बळानं आम्ही बलवान झालो. तर मारुतीराय बलवान देवत आहे. अतुलित बलधाम. अतुलित शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला पॅरामीटर लावता येत नाही. किती टन, किती किलो, किती लांब, किती रुंद, क्षमता, घनता आणि क्षारता नाही अंदाज लावता येत. अतुलित बलधामम हेम शैलाभ देहम. हिमालयाच्या पर्वताच्या आकाराचा ज्याचा देह आहे. धनुजवण कृशानम ज्ञानीनाम अग्रगण्यम. कधी कधी तो सडपातळ दिसतो कृश, कधी ज्ञानात अग्रगण्य आहे, प्रेसिडेंट आहे. वर्गात शिकणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कॉलेज लक्ष विचलित होऊ देऊ नका. इकडे पहा. शिक्षकाचं लक्ष बोट करून प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या मुलाकडे असतं का हो? बोला 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 ना बोला. काय श्रोता आहे? कोणाकडे असतं? जो हात वर करून प्रश्नाची उत्तर देतो त्याच्याकडे लक्ष केंद्रित असतं. मारुतीराय वैष्णवांच्या कॅबिनेटमध्ये हात वर करून प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणारी ही ज्ञानीनाम अग्रगण्य देवता. अग्रे म्हणजे पुढे. सकल गुण निधानम. 14 विद्या 64 कला आहेत. या सगळ्या गुणानं समलंकृत आहेत. सकल गुण निधानम. अजून कोण आहेत? वानराणाम अधीशम. आधीशम म्हणजे अध्यक्ष, प्रेसिडेंट, कपिकुळातले. अशा मारुतीरायाला मी त्रिवार अभिवादन करतो. असा श्लोकाचा स्वच्छार्थ आहे. आता गायत्री सांगतो. अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात. आता बघा, तुम्ही 2-3 कीर्तन माझ्या अभंगावर ऐकलेत. आता विषयाची कलाटणी कशी देतो तुम्ही दोघंच ऐका. आता वातात्मज म्हणजे वायू आकाशातून जाताना त्याची अंजनीवर पडलेली दृष्टी आणि त्याच कालखंडात घारीनं झडपलेल्या पिंडाचा अवशेष तिच्या हातात ब्रह्मगिरी पर्वताच्या ऋष्यमुख पर्वतावर हातावर आला आणि वातात्मज उदयाला आले. एक भाग. दुसरी भूमिका अशी आहे, अंजनी पद्मासन घालून उत्तरेकडे बसली तेव्हा चाफ्याच्या कळीसारखं तिचं नाक होतं. धवल शुभ्र वस्त्र होते, कानात वैडूर्य होते, कपाळभर कुंकू होतं, हिरव्या कंकणाचा चुडा, मंगळसूत्र गळ्यात आणि साधना करताना ती शिवतत्वाचं चिंतन करत असताना मेरुदंडातनं वायू म्हणजे हवा, शरीरात जी वायू आहे, हवा आहे, ती पंख्यामुळे आत तयार नाहीये, इन्व्हर्टरमुळे तयार नाहीये, ते एखाद्या झाडाच्या फांदीच्या पानाच्या हलण्यानं हवा तयार नाहीये. हा वायू पोटात आहे आणि त्याचं नाव धनंजय वायू आहे. अशा धनंजय वायूनं गर्भातच ज्या बालकाचं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव वातात्मज. आत्मज म्हणजे पुत्र. क्षमा मागतो, तुम्ही विद्वानाचं ऐकलेलं आहे. मी काढलेली संगती ही वायू पुराणातली आहे, वायू संहितेतली आहे. आणि तो वायू फिरत असताना त्याची दृष्टी गेली आत, सूक्ष्माती सूक्ष्म, आणि आपल्या डोळ्यानं बालकाला निहाळलं. त्यामुळं अंजनी पुत्र पवन सुत नामा. पवन म्हणजे हवा, वारा. विठाल माझा असे लोकाला आवडू ना आवडू, कनेक्ट होऊ न होऊ, एकदा एक सूत्र धरलं की त्या सूत्राप्रमाणे असं सलग प्रवास करत राहायचा. इकडे तिकडे, इकडे तिकडे नाही. क्षमा मागतो, कोणी अंगावर ओढून घेऊ नका. हल्लीच्या नेत्यांचं आणि गाडीच्या ड्रायव्हरचं असं झालंय, जिकडून जागा मिळेल तिकडून गाडी काढायची. नाही कळलं तुम्हाला वाक्य? अरे थांब बाबा, जाणं होईल आपलं थोडं. नाही नाही थांबायचं, इकडून चला, इकडून चला, तिकडून चला. आणि या जाण्या जाण्यात प्रॉब्लेम काय होतो, कधी गाव लवकर येतं तर कधी लवकर जावं लागतं. श्लेष नाही कळलं तुम्हाला? म्हणून ओव्हरटेक प्रकरण एवढं सोपं नाही. थांबलेलं बरं. मी एक करपेसाहेब वाक्य बोलतो तुमच्यासाठी सगळ्यासाठी. जो माणूस जीवनात थांबतो ना
तो प्रगती करू शकतो. विठाल सिंहाला आणि वाघाला आक्रमक भूमिका घेताना तो 4 पावलं मागं सरतोय हे जरा तुम्ही कधीतरी एखाद्या नॅशनल व्हिडिओला सर्च करून पहा. मागे थांबतो. चढावर गाडी चढत नसेल तर गाडी मागे घ्यावी लागती. तसं परमार्थात, समाजकारणात, राजकारणात 2 पावलं माग आलं की पुढं मुक्कामाचं गाव डेफिनेटली येतं. हा माझा आत्मविश्वास आहे. लक्षात थांबायचं. आणि एखाद्या सत्पुरुषाचा आशीर्वाद लागला तर कोटी कल्याण होऊनही जातो. सांगता येत नाही. वाचासिद्धी पावालन आज्ञापक व्हा या परमार्थाच्या साधनेचं फळ असं आहे. वाणीतून निघालं की होत राहतं. हा अनुभव आहे माझा. विठाल आता ऐका, समन्वय ऐका अभंगाचा आणि वारकरी परंपरेचा. उपास्य विठ्ठल आहे. विठ्ठलाचं भजन शंकर करतायत. शंकर वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ क्रम लागतोय का? ऐका, त्या शंकराचा अवतार मारुती आहेत. याला पुरावा काय? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. कोशला अंतरी सदाशिव. किंवा अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. माझ्या मंचावरच्या टाळकऱ्यांना, पिठीवादकांना, विणेकऱ्यांना, छोट्या छात्र विद्यार्थ्यांना आणि पखावज वादकाला, तुम्हा श्रोत्यांना माझी प्रार्थना, टाळ्या वाजवून उत्तेजन द्या. नाही त्या निमित्ताने यांना बरं वाटेल, तुमच्या टाळ्याने तुम्हाला जाग येईल. असे 2 काम. टाळी वादनानं ॲक्युप्रेशर होतं ना, आणि प्रत्येक पॉइंट दाबला जातो. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायलं की पक्षाघाताचा अटॅक येत नाही. म्हणजे काय? अंगण वार जात नाही. याकरता टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी. आणि वाट वाट पंढरी म्हणजे ज्ञानपथाची, माहेरातली भीमा तीराची, रुक्मिणी प्राणवल्लभाची. विठाल बापू कंटाळा तर नाही आला ना? अरे वो सांगा रे, कंटाळा आला का? कंटाळा आला तुम्हाला सगळ्याला? जाऊ मी चहा वगैरे घेऊन येऊ? अंजनीच्या तपासाठी कोण आलंय? आपण संवाद करायचा. कोण आलंय पोटी? महारुद्र. वॅटमीन महारुद्राज म्हणजे कोण? म्हणजे कोण? महादेव. कोण आले? मग आजच्या अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, रुद्र 11वा अवतार. 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 करी
मस्त स्टेप बाय स्टेप प्रवास चाललाय, हळूहळू डाहळे डाहळे ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे. इकडे नाही तिकडे नाही, ट्रॅक रेल्वे पठरीहून चालली म्हणजे ऍक्सिडेंट होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? आणि गाडीचं व्हिलायमेंट आणि व्हील बॅलन्सिंग असली म्हणजे टायर चाटत नाहीत. मग वक्ताचे टायर चाटल्या जाऊ नयेत याकरता त्याची दृष्टी सरळ असावी. तुम्हाला माहिती घोड्यांना डोळ्याला हे सुद्धा काही घोड्यांना कळत नाही तर काय करावं. घोड्यांच्या डोळ्याला असतं असं, काय असतं ते असतं असं. काय असतं? त्यांनी करेक्ट 90 अंशाच्या कोणात चालावं. तसं वक्त्याला विवेक आणि वैराग्याची झापड असावी. आणि वक्त्याने ज्ञानोबराय तुकोबाच्या ट्रॅकवर चालावं. कशावर चालावं? ट्रॅकवर. म्हणजे घोड्याला माज येत नाही. आणि घोड्याला माज आला कोणत्याही क्षेत्रात की त्याला काटेरी लगाम घालावा लागतो. कोणता? काटेरी लगाम खेचला की तिळभर जरी होय आणि मिरू तो समान, म्हणून त्याला काटेरी लगाम घालायचं. म्हणजे काय करायचंय? संप्रदायाच्या नियमाचा प्रतिबंध घालायचा. विठाल विठाल चला थोडं कीर्तन करायचं आपल्याला. रुद्र 11वा अवतार. लंडन, फ्रान्स, जपान, अफगाणिस्तान, तुर्की आणि पाकिस्तान, रशिया आणि चीन या सगळ्यांच्याकडच्या अस्त्रांना देवाचे नावं नाही आहेत. वाक्य ऐकताय ना तुम्ही? प्रगती खूप आहे पण देवत्वाचा आणि भक्तिप्रेमाच्या सिद्धांताचा त्यांच्याकडे अभाव आहे. तुम्ही जागे राहा असं ऐकलंय का? लंडन पिता की जय ऐकलंय कधी? यार बोला ना. अमेरिका माता की जय. आणि पाकिस्तान तर माता नाही पिता नाही, होपलेसच आहे ते मधलंच आहे. लक्षात जब मिसाइल लगा दी और ब्रह्मोत्सव छूट गया तो कैसा पानी पानी हो गया, पता नहीं चला आप लोगों को. आपने साहब की भाषा क्या है? हनुमान जी का उपासक है ना मेरे भाई और बहनों. आज के रात्रि 12 बजे करेक्ट मेरे सैनिक, आपके लिए स्वायत्त और स्वतंत्र है. मेरे राम जी की दुआ आपके पीछे है, पूरा हिंदुस्तान आपके सामने खड़ा है. काय ताकद आहे. 2-3च नाव, अटलजी, बाळासाहेब आणि श्रद्धेय मोदीजी. विठाल नाही तर करत राहा मेरे भाई और बहनों. किती दिवस मला एक वाक्य बोलायचं तुमच्या समोर. जागे राहा. माझ्या हाताचे नख वाढलेत. तुम्ही जागेत का रे? माझ्या हाताचे नख वाढलेत आणि झोपताना, स्नान करताना, गंध लावताना, केस विंचरताना मला ते टोचतायत आणि त्यामुळे ब्लडिंग होत आहे, त्वचा फाटते, डोळ्यात जात आहेत. ते नख ठेवू का काढू मी? तुका म्हणे नखे कापून टाके जे ते चुके, कापून टाके जे ते चुके, कापून टाके जे ते चुके. तुका म्हणे नखे कापून टाके जे ते चुके, कापून टाके जे ते चुके, कापून टाके जे ते चुके. कुठपर्यंत दृष्टी महाराष्ट्रातल्या संतांची. किती ऑब्झर्व आहे, किती स्कॅनर आहे. तुका म्हणे नखे, नख एक नाही, नखे 5 × 10. आता 11व्या बोटाचं काही असतील नाही असं नाही. म्हणून नखे म्हणाले. ते काय म्हणाले? अनेक वचनी नखे. एखाद्याला एक असलं, एखाद्याचं कमी असलं तर नको बुवा भानगड, नखे. नीलकटरने काढतो की नाही आपण? आपलेच नख आहेत का? कुणी म्हणतं नको बाई, परंपरेचे सांभाळून ठेवला पाहिजे, जुनं आहे ते, आमच्या पूर्वजांची ठेव आहे. ठेवता का? बोला ना. नाही ठेवत, काढून टाकतो. तसे भारतातले सगळेच आपलेत पण जे नख टोचतात ते नीलकटरने बाजूला काढायला काय प्रॉब्लेम आहे? भारत माता की जय. वंदे हर हर जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
महाभारतातल्या युद्धात जरा प्लीज प्रामाणिकपणे ऐका. महाभारतातल्या युद्धात, आणि तुम्हाला यूट्यूबवाल्याला एक माझी रिक्वेस्ट आहे रे, तुम्ही हे चॅनल जे येतात ना आम्हाला शूटिंग करायला, 2 खोके आणि जा यार, एक आमच्याकडे एक लोकांकडं, म्हणजे त्यांचेच चेहरे स्कॅन करतायत, किती जागे आहेत, किती प्रसन्न आहेत, आज ना उद्या कोण जाणार आहेत, ह्यातला वर्गणी देणारा प्रसन्न चेहरा कोणता आहे, न देता इथं ऐकून चाड्या लावणारे चेहरे किती आहेत, हे ऑब्झर्व करता येतं. त्यामुळे 2 असले पाहिजेत मस्तपैकी. एक काळ असा होता, स्वर्गीय बाळासाहेबांचं भाषण, प्रमोदजींचं भाषण, सुषमा स्वराजांचं भाषण ऐकताय ना. पक्ष कोणता असू दे, चांगलं ते सांगतो. विलासराव देशमुखांचं भाषण, शंकरराव चव्हाणांचं मातब्बरपण, मुंडे साहेब आणि विलासराव एकत्र आले की जसं काही रससाहित्याचा स्वाद मंडपातल्या लोकांना ऐकायला मिळायचा. पक्ष कोणताही असू, वैचारिक मंथन प्रेम वात्सल्याचं होतं. अटलजी कधी इंदिराजींना गांधी नाही म्हणाले, येतो नवदुर्गा प्रियदर्शनी आहे म्हणायची. मोठी माणसं मोठीच असतात. जे अल्पसंतुष्ट आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. व्यापक आयाम अपेक्षित आहे. काय झालंय? विठ्ठल विठ्ठल मारुतीरायाचा वारकरी संप्रदायावर आणि आपल्या महाभारताच्या युद्धावर कसा कृपा वात्सल्याचा भाव होता ते मी सांगतो. वारकरी परंपरेप्रमाणे कृतज्ञता व्यक्त केली आहे मी. भागवत म्हटलं की राधा कृष्ण परमात्मा गुप्त रूपात मंडपात असतात. आणि पुढचं वाक्य ऐका, जिथं जिथं कथा कीर्तन रामायण आहेत तिथं मारुती गुप्त रूपात असतात. त्याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजे. आणि कलियुगात ही देवता भलती इफेक्टिव्ह आहे, अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत जाज्वल्य आहे, अत्यंत ओजस्वी तेजस्वी अशा प्रकारची देवता आहे. अजून एक वाक्य बोलतो, बाकीच्या देवांचे अवतार झाले, आले आणि गेले. पुढचं वाक्य ऐका, मारुतीरायाचा अवतार आजही आहे, होताही राहणार आहे, चिरंजीव आहेत. चिरंजीव आहेत. त्यामुळे ते मूर्ती रूपान नाही आहेत, प्रॅक्टिकली आहेत. हा माझा भाव आहे आणि प्रमाण आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आता लोक आपल्याला चुकून लिहितात चिरंजीव वरद, नाही कळलं? चिरंजीव यज्ञेश चुकून. आपण चिरंजीव आपण जाणार आहेत, पण आपण लिहितो चिरंजीव. चिरंजीव थेट. मला एकाने विचारलं पत्रिकेत नाव काय टाकायचं. मला टाक बा ह भ प टाक. हरिभक्त पारायण शब्द नाही बर का, हरिभक्ती परायण. काय नाव टाकू? म्हणलं सध्या वैकुंठवासी लिहू नको. नाही कळलं तुम्हाला? कारण आमच्या घेण्या देण्यामुळं वागण्यामुळं नक्की तिथे जाऊ का याबद्दल आम्हालाच अंदाज नसल्यामुळे तूर्तास सध्या पत्रिकेत तसं लिहू नको. असं अंदाजच नाही या आत्ताच्या आयात निर्यातीच्या कालखंडात. आदरणीय नाना फार प्रकरण त्रासदायक आहेत. आणि कसं होईल तुकोबाराय नाथराय ज्ञानोबारायला माहिती आहे, परमेश्वराने आमच्या नथुबाबांना मोठे बाबांनाच माहिती. हे सगळे दुरुस्त करतील त्यांच्या कृपेनं. आदिशक्ती मुक्ताई कृपा करतील, माणकोजी महाराज बोधले कृपा करतील, आणि ती केली पाहिजे. महाभारतातला एक प्रसंग सांगतो ना, अभंगाचं पहिलं चरण डिटेक्ट करतो. 10:33 झालेत. कीर्तन किती ते किती मला माहित नाही. मला 9:30 पावणे 10ला विणा आलाय. 9 ते 11 असं या तुमच्या इंडियन ऍक्ट पिनल कोड नियमाच्या घटनेच्या पत्रिक्रपण याच्यात पत्रिकेत वेळ मला खर्च केलेला आहे. 11ला 5 कमी असताना मी जय विठ्ठल करणार आहे. लांबवणार नाही. तुम्ही जांभया द्यायच्या, मांड्या बदलायच्या, टोप्या काढायच्या, घाम पुसायचा, मी बोलत राहायचं. एवढं दारिद्र्य मला अजून आलेलं नाहीये. तात्काळ कळलं पाहिजे यांना काय लागतं, किती वेळेत बोलायचे. कमी वेळेत. काही लोकांना अवघड बोलायची फार सवय. एका बुवांना मी म्हणालो धुळ्यातल्या उत्सवातल्या कीर्तनाला माझ्या का नाही आला, त्यांनी सांगावं काही थोडं कारण. तो म्हणाला, महाराज माझा दुचाकी वहन, त्यात गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा रबरी भाग,
त्याला मेदिनीवरील पाषाणाने सछिद्र केल्या कारणास्तव हवा नावाचा प्रकार महद आकाशामध्ये व्यापक झाला. करिता मी कीर्तना सरणे पंक्चर मन रे यार, कशाला सोपं कर. उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, वेद यांना कळले असते तर महाराष्ट्रातल्या संतांनी वाङ्मय मराठी केला असतं का? देशकाल परत्वे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. सोप्या भाष्य तुमच्या हृदयाचा ठाव घेता आला पाहिजे आणि मग त्या वक्तृत्वाला प्रासादिकता गुरुकृपेनं प्राप्त होती. फार वेळ कीर्तन नको, कमी वेळेत स्वयंपाक टेस्टेड व्हावा आणि तो न पुरावा, यातच करणारणीचं सौभाग्य आहे. नाही तर स्वयंपाक उरला का, चव नव्हती ग. नाही कळलं तुम्हाला? हे भाजी पातील भर उरली. म्हणलं का? मसाला भात केला. ते म्हणजे उरला हो. म्हणलं उरायला कारण खूप आहेत, त्यातलं एक कारण आहे चव नसणे, आणि दुसरी गोष्ट करताना तुझा प्रेमभाव त्याच्यात नसणे, त्यामुळे तो खाल्ला नाही. प्रसाद एवढाच असावा, तो हवा हवावा वाटावा. नाही कळलं? नेता कमी काळ असावा पण तो जनतेला हवा हवासा वाटावा. नाही कळलं का? कीर्तन कमी वेळेत असावं, पखावज थोडा वाजवावा, गाणे 2च प्रमाण म्हणावेत पण लोकांनी म्हणावं अजून व्हायला पाहिजे. मग ते खादलेची खावे वाटे. लोकांना काय 11 वाजून गेल तर काय कधी संपायचं कोणाच ठेव. अशी दुर्दैवी वेळ आपल्यावरती येऊ नये. लोकांनी आपल्या जाण्याची वाट पाहू नये. नाही कळलं तुम्हाला? आपल्या येण्याची वाट पाहावी. विठाल कार्य संतोष कंटाळता आला नाही ना? तो एक माझा भक्त आहे अजून, लाल शर्टावाला, बघा तू मागं बसलाय. बळीराम दादा खोट बोलवतो, आळ घेतो माझ्यावरी. तो एक आला. हे धुळे माझच झालेलं आहे. खानदेश विदर्भ माझाच आहे. मी तुमचा आहे, तुम्ही माझे. हाच वात्सल्य भाव सप्ताहातून समाजापर्यंत गेला तर भारतात एक संघ पण निर्माण झाल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे, फक्त न टोचणारे ते माझे आहेत. नाही कळलं तुम्हाला? जागे राहा, जागे राहा, जागे राहा. काळ स्थित नाहीये, काळ व्यवस्थित नाही. पता नाही चलेगा कब पहलगांव का समा आ जाएगा. जरा जागे राहा, सावध राहा. केवढं दुर्दैव आलं, कपाळाचं कुंकुण टिकल्या काढावं लागल्या पोरींना. काय आत्मा म्हणाला असेल त्यांचा. धन्य आहेत आपल्या भारताचे सैनिक. संत आणि देवा एवढाच प्रणाम त्यांना हात जोडून करावा एवढे थोरले ते. लक्षात घ्या. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या घरच्यांना आणि त्यांना मारुतीरायाने त्याच्यासारखंच बलदंड शरीर द्यावं आणि दुश्मनांचा नायनाट व्हावा, हीच प्रार्थना आहे. आपल्याकडे प्रार्थना आहे, जय बजरंगबली तोड दे दुश्मन की नली. ही ताकद त्याच्यात आहे. श्रोते हो, महाभारताचा प्रसंग यज्ञेश सांगतो, कीर्तन आटोपतो. तुम्हाला वाटतं का कृष्ण या देवतेमुळे अर्जुनाचा महाभारतात विजय झाला? तसा श्लोक आहे, यत्र योगेश्वर यत्र पार्थो तत्र श्रीर ध्रुवाणी. ज्या बाजूला धर्म, ज्या बाजूला देव, त्या बाजूला विजय. विषय समाप्त. माझा भाव थोडा वेगळा मांडतो मी, तडा न जाता. कृष्ण या देवतेच्या लक्षात आलं की अर्जुनाचा विजय होणं जरा कठीण दिसतंय. फॉर एक्झाम्पल करपे साहेब आणि आदरणीय आमदार जर आले असले तर त्यांच्यापर्यंत माझा निरोप द्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून उद्या पहुंच करा. पार्टीने तिकीट दिलंय पण विजय होण्याचं ग्राउंड लेवलला काम आपलं असतं. पेपर सोडायला बोर्डात बसलाय पण निदान प्रश्न उत्तर नाही देता आली तर कॉफी आल्यावर पाहून लिहिण्याची अक्कल तरी आपल्याला असावी लागते. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? पार्टी फंड उभा राहिला, पार्टी पाठीशी उभा राहिली, पण गाडीतल्या माणसाखेरीज समाज आपल्या बरोबर नसेल तर न उभा राहिलेलं चांगलं. मला एका मीडिया तंत्राने विचारलं, खाली बसून कीर्तन का करता? मला उभा राहून पडण्यापेक्षा आधी बसलेलं बरं. कशा नजाकतीत मस्त मस्त चारोळेत, याला कान पिचक्या म्हणतात. दुसऱ्याने विचारलं बसून कीर्तन का करता?
म्हणलं अरे आम्हाला महाराष्ट्रात उत्तर प्रदेशासारखी खुर्ची कोण देणार आहे, म्हणून आपली खुर्ची आपणच तयार करायची. क्षमा मागतो रामराव ढोक, मी, बंडा तात्या किंवा अजून संजय महाराज पाचपूर किंवा अजून चांगल्यातले चांगले महाराज लोक महाराष्ट्रातले, आम्ही जर परप्रांतात असतो तर कॅबिनेट लाल बत्तीचे दिवे आमच्या भोवती फिरले असते, कारण त्या राष्ट्राला ते कळलं असतं. आपल्याकडे सगळेच अभ्यास वाचल्यामुळे ते दिवे द्यावेत कोणाला, दिवे लावावेत कोणी, हा प्रश्न महत्वाचा. म्हणून शूटिंग करणारे दादा, मी काय करतो, माझ्या गाडीत मी आपला पाणी अंगावर घेण्याचा लाल जग पालथा घालतो. मग नाही कळलं तुम्हाला, आपला लाल दिवा मिळाला असं समाधान मानायचं. आणि त्या दहिवेलच्या नानान बापूमुळे माझा जर आश्रम इकडे झाला तर मी अजून काय करणार, मी एक ॲम्ब्युलन्स घेणार, जुनी आपली व्हॅन 60-70 हजाराला मिळते, ती घ्यायची आणि तिला जुई 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 का आपलं झोपायचं एक दिवस, शिरपूर ते धुळे, नंदुरबार ते धुळे, म्हणजे का आपल्याला सायरन मिळाला, आनंद मानायचा आपला आपण. एका पुरीनं स्वयंपाक घरात मला चपलेसहित पाणी आणलं पायात घालून. याला म्हणलं अरे ती चप्पल आणली आहे. हा नग मला म्हणाला महाराज ती चप्पल न मानता खडावा मानावा. याने मला विचारलायचं लग्न कधी होईल, म्हणलं झालं असं मानावं. नाही कळलं तुम्हाला, मला रोजची ट्रेनिंग आहे, मी श्रोत्यांना कंटाळवाण होऊ देत नाही. आता आमच्या नारायणगडला, भगवानगडला, सरला बेटला, देवगडला आमच्याकडे 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख लोक ऐकायला. आता बेळगावला देहूकरांचा सप्ताह झाला, गुरुवारी पुंडलिक महाराज मोऱ्यांचा, 1,500 टाळकरी. तुम्ही आता जाऊन आलात ओतूरला, देहूला, माऊलींचा सप्ताह किती मोठा. ऐश्वर्य संपन्न जीवन जगलं पाहिजे संप्रदायात, मस्तपैकी टकाटक आनंदी. उगी दारिद्र्यासारखं आपलं काय जशा असेल जसं अरे मस्त राहा, आनंदात राहा. देवाने इशी रूम दिली तुम्हाला, मला इथं जमत नाही, मग डोंगरात राहा. बदाम काजू दिलेत, मला आवडत नाही, शेंगदाणे खा. दिलेल्या पदार्थाचा उपभोगही घेता आला पाहिजे. फक्त उपभोग घेताना आपल्याकडनं करप्टेड कोण होणे एवढी दखल घ्यायची आहे. चला, पेपर द्यायचा अर्जुन आला, युद्ध प्रसंग आलाय, अनेक वेळेला सभा मिटिंगा झाल्या आणि ऐन वेळेला 2 सैन्याच्या मध्ये रथ घे असं अर्जुनाच्या सूचनेप्रमाणे भगवंतांनी आणला. आता श्लोक तुमच्या पाठातला आहे, माझ्या बरोबर म्हणू लागा. सेनयोर, अरे म्हणा ना, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. उत्तरार्ध काय, यावदेतान पुढे युद्धकामानवस्थितान. करेक्ट. या युद्ध कार्याकरता भगवान कृष्ण या देवतेला रिक्वेस्ट केली, सूचना नाही, रिक्वेस्ट. आमचा रथ 2 सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. केला, रथ उभा केला आणि मग घोड्यांच्या टापा, गोंगाट होतोय. ते करेक्ट तेवढा आवाज बाहेर यायला पाहिजे होता माईक मधून. कमी करून बघता का, थोडा कमी करा. नाही, चला चला, विठाल विठाल या, आपलीच कमी होती. बिचारी हो, नीट बघायचं जरा. काय ऑब्झर्व आहे तुमचं. विठाल विठाल नाही, काही कुत्र्यांना वाटू नये की सप्त्यात कुत्र सुद्धा नव्हतं. कसा आहे आपला शालीतून कार्यक्रम. आता ह्याच्या रेकॉर्डिंग मुळे मी भ्यायला, हे बघ अजून तुझा कॅमेरा एक असताना तर त्यांना सुद्धा घेता आला असत, उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली असते. असो, ठीक आहे, चला ठीक. प्लीज प्लीज पार्लमेंट प्लीज सायलेंट सायलेंट प्लीज. 2 सैन्याच्या मध्ये रथ आला. कुठे आला, वेळ वाया घालू, कुठे आला, अरे बोला ना.
सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापये में आला. आणि भगवंतानी सांगितलं अर्जुना सैन्य बघून घे. कोणी सांगितलं? बोला ना. भगवंत म्हणाले अर्जुनाला सैन्य बघून घे. अर्जुनराव उभा राहिले आणि पाहिलं त्यांनी. ज्ञानोबराने भाव लिहिलाय, हा सैन्य सिंधू पोखरीला. देख देख मोठ्याने बोला, माईकवर बोला, मस्त देख देख आवाज खणखण स्वच्छ येत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा सगळा सैन्य प्रकार तमाम समाज पाहिला आणि अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं आणि भगवंताला अर्जुन म्हणाले देवा मी युद्ध करणार नाही. का? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे माझे गुरु आहेत आणि दुर्योधनाच्या गटातले माझे सगळे नातलग आहेत. मी लढणार. आता इथं मजा आहे बर का कळणाराला. भगवान म्हणाले तुला जर लढायचं नव्हतं तर कधी सागर बंगल्यावर, कधी यशवंत नाट्य सभागृहात, कधी मरबाल हिलला मला मीटिंगा कशाला घ्यायला लावल्या असत्या. आता पडला तरी चालेल, तुला लढावं. क्यों? पक्ष की ऑर्डर है. मी सांगतो प्रणेता तुझा उभा राहा. अर्जुनाची भूमिका अशी ते गांडीवं संस्कृते हस्ताक त्वक्चैव परिदह्यते. हातात घेतले शस्त्र गळगळ गळ करायला लागले. भगवान म्हणले हे नाही आता युद्ध आहे. आता मावस भाऊन पुतण्यान भातचान चुलता नाही. आता विरोधात आहेत, उभंच राहायचं. नातं घरात समाजात तुला लढावं लागणार आहे. आणि भगवान म्हणाले त्या काळात कशामुळं थांबलास? अहो माझ्या काकाचा मुलगा आहे. ते म्हणजे काकाचं प्रेम तुला आता उत्पन्न झालं का? तुला कळत नाही महाभारतापासून ते पेशवापर्यंत काका आणि पुतण्या कसं प्रकरण आहे ते, आणि भातचा आणि मामा किती जड प्रकरण आहे तुला कळत नाही? तुम्ही झोपा, मी बोलत राहतो. हवा मस्त सुटली, पटांगण आहे छानपैकी, प्रसादही झाला तुमचा. मी मेलो एकदा खाऊन. विठ्ठल विठ्ठल. पेशव्याच्या काळात काका मला वाचवा आणि मामा डेंजर. कृष्ण या देवतेचा सख्खा मामा कंस, घातक वृत्तीचा. कंस म्हणजे संकोचित ब्रॅकेट, त्याच्यापेक्षा बाहेर नसलेला. नाही कळलं तुम्हाला भाव? व्यापक विचार नाही, संकोचित ब्रॅकेट कंस. आणि त्या पांडवांच्या काळातही दुर्योधनाचा एक मामा आहे. काय नाव त्याचं? तुमचं त्याचं नातही जवळचं नाही, एवढ्या प्रेमाने नाव घेता म्हणून म्हणलं. शकोणी. त्याचा पायही सरळ नाही, हातही सरळ नाही, आणि चालायला नीट नाही. त्याने रातोरात काडी लावली आणि शिबिरात गेला. कोणाच्या? दुर्योधनाच्या. आणि त्याला भाच्याला आपली प्रेरणा दिली. भांजे सुनो बेटा, मेरे जीजू तो अंधे ही है और बहना ने आंख पर पट्टी बांध ली है, लेकिन मैं मेरे भांजे का दुख नहीं देख पाता. विजय पाना चाहता हूं और गद्दी पर मेरा ही भांजा बैठना चाहिए. बेटा एक काम करो, मेरी आइडिया सुनो. नॉट बी ए सेनियर, दिस इज आइडिया. आणि तिसरं कार्ड टाकलं जिओ. तुमच्या रेंज गेलेल्या आहेत का सगळ्याच्या? याला 5G लागतं. विठ्ठल विठ्ठल. जिओ म्हणजे जगण्यासाठी तू युद्ध कर. और एक मैं बताता हूं बेटा, कल ओ कृष्ण गाड़ी चलाएगा, माने रथ सारथी बना है, रथ पर बैठेगा अर्जुन, और इधर गाड़ी चलाने के लिए कौन बुलाना बेटा पता है तुझे? मैं रातों रात काम बजा देता हूं. क्या? अरे कृष्ण उधर गाड़ी चलाएगा तो इधर कौन चलाएगा? दुर्योधन. मैं हूं गांधारी नंदन शकुनी. बेटा सोचो, अच्छा बैठो, सुनो बेटा. क्या? मैंने अर्जुन का सगा मामा शल्य को फोड़ लिया बेटा. काय म्हणलं ते?
मग फोड्या आत्ताच आहेत असं बोंबलू नका, तो जुनाच रिवाज आहे. ही राजनीती, कृष्णनीती, कूटनीती आहे. रातोरात शल्य फोडला आणि सकाळी कर्णाच्या रथावरती बसवला. भीष्माचार्य प्रांगणात आले. विस्फुरलेले डोळे, लाल बुंद शरीर, पिळदार अंग, धवल शुभ्र दाढी आणि बलदंड शरीर. पितामहानी पाहिलं. शकुनी, या युद्धात कर्ण सहभागी होऊ शकत नाही. का? त्या काळातले पितामह म्हणजे जागतिक लेवलचे निरीक्षक होते. ते म्हणाले कर्णाला इथे येता येणार नाही. कारण आहे इसका आधार कार्ड अपडेट नाही बोले बेटा. नहीं कळलं? और जिसका अपडेट नहीं वो रोहिंग्या को भारत से निकालो. त्या काळातलं महाभारत सांगतोय जागे राहा मुडदाडांनो. नुसते प्रसाद गिळू नका, ऐका. तोंडात प्रदूषण चाललंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून याच्यात सुधारणा केली. छेडछाड, आधार कार्डात नाव बदलणे हा गुन्हा आहे ऍक्ट प्रमाणे. मग काय केलं? कर्णाला सूतपुत्र म्हणण्यापेक्षा त्याचं नाव बदललं आणि अंगराज कर्ण नाव ठेवलं आणि रातोरात त्याला अंगदेशाचा राजा करण्यात आला. आणि महायोद्धा कर्ण. सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम. त्याच्या एवढा धनुर्धारी ताकदीचा कोणी नाही. फक्त प्रकरण असे नको त्या गटात गेल्यामुळे अधार्मिक झाला. मराठी कळते का तुम्हाला? चांगला मनुष्य पण नको होता तिकडे जायला. गेला तो, गेला. इकडं रथ चालवतायत कृष्ण, रथात बसलेले अर्जुन. आणि त्याच काळात एकाच घरातले दोघं भाऊ एकाच मतदारसंघात उभे करण्यात आले होते. ही तुम्हा काही लोकांना न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. पुढे जा. आता जे म्हणतात ना एकाच घरातले दोन उभे केले, असं कुठं असतं काय? आतापर्यंत राजकारण पाहिलं नव्हतं. तुम्ही आधी पाणी न्या मग अभ्यास करून बोला. उभे केले. पण आता कर्णाच्या ताकदीपुढं अर्जुन हरतो की काय असं भय निर्माण झाल्यावर कृष्ण परमात्म्याने सांगितलं शंकराच्या पिंडीला पाणी घाल, बिलबदल वाहा. ऐका, शॉर्ट बट स्वीट. शंकर प्रसन्न झाले. डमरूचा आवाज आला आणि शंकराच्या पिंडीतून शंकर पाशुपत अस्त्र नावाचं अस्त्र घेऊन बाहेर आले आणि अर्जुनाच्या हातात दिलं. इथं कळण्यासारखं आहे, दिलेलं चिन्ह सांभाळता आलं पाहिजे. जरा वेळ लागतोय तुम्हाला थोडासा. ठीक आहे, बरे त्या मानाने. इतके पाहिजे नाहीत, कामाचे नाहीत असं नाही, फार उत्तम आहेत असं नाही, मधला मार्ग आहे. अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र दिलं होतं पण त्या बावळटाला कुठे चालवावं कळलं नाही. त्याने उत्तरेच्या गर्भावर आघात केल्यामुळं अश्वत्थाम्याचा मणी काढण्यात आला. मणी म्हणजे इज्जत गेल्यावर मग काय मजा आहे. विठ्ठल विठ्ठल क्षमा मागतो मी, फार मोठेपणा सांगू नये, पण रामभाऊ म्हाळगी सारख्या सभेला मी 2-3 वेळेचा मार्गदर्शक आहे. अधिक बोलू नये. ज्ञात्या लोकांना वाक्य कळलं. जिथं माणूस घडवला जातो त्या केंद्रात मी जाऊन आलोय. श्रोते हो, आता काय, शंकराने चिन्ह दिलं पण शंकर म्हणाले सुयोग्य वेळी याचा उपयोग कर आणि हे कोणाच्या हातात देऊ नको. गेलं की तो रिकामा, मग तुझी खुर्चीन तू आरामात बसायचं निवांत. काय झालंय? काय झालंय? हा, काही दगडफेक वगैरे नाही ना काय? बाणामाग बाण, ब्रह्मास्त्र, वायुअस्त्र, पर्जन्यास्त्र, सर्पास्त्र, गरुडास्त्र, एका माग एक अस्त्र सुटायला लागले. ऐका ना. आणि पाशुपत अस्त्र घेऊन अर्जुन रथात उभा आहे आणि कृष्णाने सूचना केली बाण पुढे मार पण स्पर्श मागे कर.
वाक्य नीट आहे का? बाण पुढे मार पण स्पर्श हाताचा मागे कर. कर्णप्रत्यंच्या शब्दाचा अर्थ आहे बाण लावलेली दोरी कानापर्यंत ओढताना. नीट आहे का? हाताचा हा भाग मारुतीच्या पायाला टच झाला पाहिजे. कोणाच्या? महाभारतातील मारुती हा अभ्यास ज्ञानोबराकडनं ऐका. ज्ञानेश्वरीत ध्वजस्तंभावरी तो मूर्तिमंत सारथी शारंग धरू अर्जुनेसी. बाण पुढे मारला आणि स्पर्श मारुतीला झाला. मारुतीनं कोटी गजाचं बळ अर्जुनात दिलं. बाणामाग बाण सुटले आणि कर्णाचा शिरच्छेद झाला आणि दुर्योधनाचा गट निकामी झाला आणि पांडवाचा अर्जुन, कृष्ण आणि शंकर मारुतीच्या कृपेनं विजय झाला. आजचा अभंग माझा संपला. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. याच्या बाबतीत नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय. त्यांचा महिमा वर्णोकाय, 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 त्यांचा महिमा वर्णोकाय. अशा देवतेचं नाव घ्यावं. विठ्ठल विठ्ठल केशव माधव नारायण जसं घेतो, मारुतीचं नाव कोणतं घ्यायचं? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश पवन सतनाम, महावीर विक्रम बजरंग निवार सुमदिगे. कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे. शंकर सुवर केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावाणी गुणी अतिदासुर राम काज करने को, भूचरित्र सुनने मूर्तिया. सियावल प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की. नमः पार्वती पदे हर हर प्रभु रामचंद्र भगवान की. काय नाव घ्यायचं या सगळ्या वर्गाने? तर म्हणायचं वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान मारुतीचा कॅबिनेट अवतार शंकर आहे, त्याचं नाव शिव आहे आणि शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण वाचक. ते नाव घेतलं की मारुती प्रसन्न होतात. मारुतीला रुई प्रिय आहे, मारुतीला गोकर्णाची फुलं अत्यंत प्रिय आहेत. मारुतीच्या हनुमान चालिसा भीमरूपी महारुद्रा म्हणावं. ही देवता बलदंड देवता आहे. म्हणून तर समर्थांच्या शिवरायांच्या तुकोबऱ्यांच्या कालखंडात 1100 मठ मारुतीचे स्थापन करण्यात आले. युवक युवती याव्यात, बलदंड अंग व्हावं, शत्रूचा पाडावा करता यावा, शरीर इथंच तथा खर्च न व्हावं, बाहुबल ताकद त्याची असावी, शरीर सौष्ठव्य उत्तम राहावं, व्यायामशाळा उघडाव्यात, तालिमा तयार व्हाव्यात. यासाठी या देवता बलोपासना आहेत. याची भान आणि ज्ञान भूमिका तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावी. अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला. मला वाटतं अधिक बोलत नाही. मी या धुळ्यातल्या पवित्र मातीतला या मारुतीरायाचा विग्रह पाहिला, म्हणजे काय मूर्तीचं स्वरूप पाहिलं आणि मूर्ती विज्ञान माझ्या लक्षात आलं. अतिशय सुंदर देवता आहे. घरात मारुतीचा फोटो मांडत असताना मारुतीच्या हातात गदा नसावी. घरातल्या मारुतीच्या हातात गदा खाली टेकवलेली असावी आणि मंदिरात मारुती असल्यानंतर ती गदा खांद्यावर आणि पर्वत हातात असावा. दक्षिणेकडे घराचा दरवाजा असेल तर मारुतीचं मुख त्या दिशेनं असावं. म्हणजे दिशेचा प्रतिरोध करण्यासाठी मारुती देवता बलदंड देवता आहे, अत्यंत प्रभावी देवता आहे. या देवतेची उपासना जे जे करतात ते वारकरी पंथ परंपरेचे पायिक होतात. कारण कायभक्तीच्या या वाटा मज दावया सुभटा. संप्रदायाला मार्ग दाखवणारी ही देवता आहे. आदिनाथ गुरु ही देवता आहे.
एके बाजूला मार्गय दाऊतीन, एके बाजूला मार्गदर्शकही देवता आहे. कीर्तन माझं संपलं. 11:01 झालेत. शब्दाचा वचननामा पाळला तरच माणसं त्याला पुन्हा मतदान टाकतात, नाही तर घरी पाठवतात. त्यामुळं थांबलेलं आणि तुम्ही उठून इज्जतीत बेइज्जत करण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा कधीही चांगला. कपी कुळाचे मंडन आणि शरण एका जनार्दन. कपी म्हणजे वानर.